नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द कन्सेप्ट बिल्डर. माय सेल्फ सूरज थोरात. आपला जो संडे फन डे आणि एसे डे इनिशिएटिव्ह आहे, तर ह्या इनिशिएटिव्हमध्ये किंवा लेक्चर 2 मध्ये आपण ना एक इम्पॉर्टंट कोटेशन करणार आहोत. त्या कोटेशनचं रीडिंग मी तुमच्यासाठी करतो. कन्फर्मिटी इज द जेलर ऑफ फ्रीडम आणि एनिमी ऑफ द ग्रोथ. ठीक आहे. तर जॉन एफ केनेडी यांचं हे स्टेटमेंट आहे. तर ज्यावेळेस आपण त्याचा जर कंटेक्स्ट बघितला ना, तर आपल्याला असं लक्षात येतं की इंडियामध्ये सध्याची जी काही सिच्युएशन वगैरे आहे. आता सुरुवातीला कन्फर्मिटीचा तुम्हाला मी अर्थ समजून सांगतो की याचा मराठीमध्ये मिनिंग काय होतो. ठीक आहे. तर एखाद्या गोष्टीमध्ये सारखेपणा ज्याला आपण म्हणतो ना, किंवा सुसंगतपणा असणं, तर याला मराठीमध्ये काय म्हणतात की कन्फर्मिटी म्हणतात. आता हे कन्फर्मिटी जे ना, हा वर्ड व्हॅल्यू न्यूट्रल आहे. म्हणजे काय की त्याचा ज्या पद्धतीने किंवा ज्या सिच्युएशनमध्ये आपण विचार करतोय तशा पद्धतीने काय होतं, त्याचं मिनिंग चेंज होत असतं. म्हणजे एसेमध्ये जसं आपण जर बघितलं ना, तर आपल्याला लक्षात येतं कोटेशनचं दिलेलं मिनिंग एक असतं, त्याला आपण लिटरल मिनिंग असं म्हणतो, आणि दुसऱ्या साईडला त्याच्यामधनं जे काही आपण मिनिंग काढत असतो किंवा इंटरप्रिटेशन करत असतो, तर ते काय झाले माहिती आहे का, त्याचे सिम्बॉलिक मिनिंग त्या ठिकाणी. ठीक आहे. मग कन्फर्मिटी जसं तुम्हाला मी म्हटलं ना, एखाद्या गोष्टीमधला सारखेपणा असेल किंवा सिमिलरिटी वगैरे असेल, पण दुसऱ्या साईडला जर आपण बघितलं तर त्याचा जर मिनिंग जर बघितलं ना, किंवा एसेच्या पर्स्पेक्टिव्हनं अदर साईड ज्याची आपण असं म्हणतो, ज्याच्यामध्ये अँटिथेसिस वगैरे असं म्हणतो, तर ब्लाइंड सबमिशन जे असतं ना, त्याला काय म्हणतात, कन्फर्मिटी सुद्धा म्हणतात. म्हणजे एखाद्या गोष्टीला ब्लाइंडली फॉलो करणं किंवा ब्लाइंड सबमिशन वगैरे होणं, तर त्याला कन्फर्मिटी सुद्धा म्हटलं जातं. मग ह्या एसीचं जे काही स्ट्रक्चरिंग आहे, म्हणजे याच्यामध्ये आपण सुरुवातीला काय करणार आहोत, कीवर्डचं आपलं अनालिसिस असणार आहे. म्हणजे प्रत्येक कीवर्डचा त्या ठिकाणी मिनिंग आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर जो काही सेंट्रल किंवा कोर आर्ग्युमेंट असेल आपल्या एसे टॉपिकचा, तो आर्ग्युमेंट त्याच्यामध्ये समजून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपला एसे 3 पार्टमध्ये डिवाइड करणार आहोत, किंवा हे जे कोटेशन आहे ना, जसा एखादा एसे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये थेसिस, अँटिथेसिस आणि सिंथेसिस ह्या 3 पार्टमध्ये डिवाइड केला जातो, तसंच आपण याच्यामध्ये काय बघणार आहोत, थेसिसमध्ये, त्यानंतर अँटिथेसिस, आणि ह्या दोघांचं मिळून जे काही असतं त्याला आपण सिंथेसिस असं म्हणतो. चला तर मग आपल्या टॉपिकला डायरेक्टली स्टार्ट करूया. टॉपिकला डायरेक्टली स्टार्ट करण्यापूर्वी ना, या ठिकाणी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलचा QR कोड दिलेला आहे. तुम्ही स्कॅन करून ते टेलिग्राम चॅनल डायरेक्टली जॉईन करू शकता, किंवा द कन्सेप्ट बिल्डर UPSC MPSC राज्यसेवा नावाचं जरी सर्च केलं तुम्ही टेलिग्राम चॅनलवर, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ते टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तुम्हाला जर आपले हे इनिशिएटिव्ह असतील ना, हे जर आवडत असतील तर नक्की आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. बाकीच्या पण ज्या काही गोष्टी वगैरे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल GS2 बद्दल एक नवीन इनिशिएटिव्ह स्टार्ट केलेला आहे, त्याच्यामध्ये ना सिमिलरली व्हिडिओ एक्सप्लेनेशन लेक्चर्स प्रोव्हाइड करत आहे, आणि मराठीमध्ये त्याच्या नोट्स सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होतील. मग याच्याबरोबर बाकीचे जे काही इनिशिएटिव्ह असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल डेली रेडीमेड नोट्स वगैरे असतील, याच्यामध्ये प्रिलिम आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं आपण काय करतो माहिती आहे का, मागच्या 2 वर्षापासून एक मॅगझिन प्रोव्हाइड करतोय. मग त्याचं 2 ते 3 दिवसामध्ये आयदर द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस याच्यामधल्या ज्या काही इम्पॉर्टंट न्यूज वगैरे असतील ना, प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं पण आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं पण, तर त्याचं सुद्धा तुम्हाला कंपायलेशन या ठिकाणी इंग्लिशमध्ये सुद्धा आणि सेपरेटली मराठीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी बघायला मिळेल. म्हणजे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं शॉर्टमध्ये तुम्हाला एखाद्या इश्यूची अंडरस्टँडिंग त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली असेल, आणि सिमिलरली मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं त्या ठिकाणी इंट्रोडक्शन, मेन बॉडी पार्ट आणि कन्क्लुजन ह्या पर्स्पेक्टिव्हनं आपल्या आर्टिकलचं फॉर्मॅटिंग आहे. ठीक आहे. तर मग डेफिनेटली जॉईन करा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होऊन जाईल. तुमच्या मित्रांबरोबर पण तुम्ही शेअर करा. त्यानंतर डायरेक्टली आपला जो आर्टिकल आहे ना, कन्फर्मिटी इज अ जेल टू फ्रीडम अँड एनिमी टू द ग्रोथ, तर या आर्टिकलचा जो कंटेक्स्ट जसं मी तुम्हाला सांगितलं ना, इंडियामध्ये एखाद्या गोष्टीला जे काही ब्लाइंड सबजुगेशन किंवा ब्लाइंडली फॉलो केलं जात आहे ना, तर त्याला काय म्हणतात, कन्फर्मिटी इज द जेलर टू द फ्रीडम. किंवा हे कशा पद्धतीने एखाद्या गोष्टीला ब्लाइंडली जर आपण फॉलो केलं तर आपल्या फ्रीडमला किंवा ग्रोथला त्या ठिकाणी इम्पॅक्ट करतं निगेटिव्हली. तर ह्या कोटेशनमधनं जॉन एफ केनेडी ह्या पद्धतीने ते सांगण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. या कोटेशनचं ॲट्रिब्युशन जर बघितलं तर आपण याला जॉन एफ केनेडी यांच्याबरोबर ते कनेक्ट करू शकतो. मग डायरेक्टली आपण काय करूया माहिती आहे का, आपला जो पहिला पॉईंट आहे आपल्या ह्या एसे म्हणजे काय म्हणतात त्याला, फन डे, संडे आणि एसडे मधला, तर त्याच्यामधला पहिला पॉईंट आपला आहे कीवर्डचं अनालिसिस करणं. मग ह्या कोटला समजून घेण्यासाठी, किंवा एखादा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये कोणतं जरी तुम्हाला त्या ठिकाणी फिलॉसॉफिकल क्वेश्चन त्या ठिकाणी जर आलेला असेल, किंवा कोटेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं असेल, तर त्याच्या पर्स्पेक्टिव्हनं
कोटेशन मध्ये पहिल्यांदा कीवर्ड्स फाइंड आउट करणं गरजेचं आहे. मग आपल्यासाठी इथे इम्पॉर्टंट कीवर्ड्स कोणते आहेत? तर पहिला आहे कन्फर्मिटी, त्यानंतर दुसरा आहे जेलर, त्यानंतर तिसरा इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहे फ्रीडम. ठीक आहे, तर आपल्या पर्स्पेक्टिव्हनं हे इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहेत. आणि चौथं म्हणजे काय की ग्रोथ. तर हे 4 इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहेत. तर हे 4 इम्पॉर्टंट कीवर्ड्स कशा पद्धतीनं फाइंड आउट करायचे, जसं तुम्हाला मी सांगितलं होतं की पहिल्यांदा ना जे काही सप्लिमेंटरी वर्ड्स वगैरे असतील, की आता फॉर एक्झाम्पल आपलं कोटेशन काय आहे की कन्फर्मिटी इज द जेलर ऑफ फ्रीडम अँड एनिमी ऑफ द ग्रोथ. तर याच्यामध्ये सप्लिमेंटरी वर्ड्स म्हणजे काय, इज द असेल किंवा ऑफ वगैरे असेल किंवा अँड किंवा हे द, अशा पद्धतीचे जे काही कीवर्ड्स सप्लिमेंटरी वर्ड्स असतात ना, तर हे कट करून जे काही बाकीचे वर्ड्स वगैरे उरतात त्याला काय म्हणतात, कीवर्ड्स असं म्हणतात. मग आपला पहिला इम्पॉर्टंट कीवर्ड्स त्याच्यामध्ये काय आहे माहिती का, की कन्फर्मिटीचा आपण मिनिंग समजून घेऊया किंवा अंडरस्टँड करून घेऊया. आता एकदम सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं ना, तर सगळे लोक असंच करतात, म्हणून मी सुद्धा त्याच पद्धतीनं वागणार आहे, बिहेवियर करणार आहे किंवा माझी जी काही ऍक्शन आहे तर त्याच पद्धतीनं असणार आहे. ही जी टेंडन्सी असते ना, तर ह्या टेंडन्सीला काय म्हणतात माहिती का, कन्फर्मिटी असं म्हणतात. म्हणजे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं, एखाद्या गोष्टीला ह्युमन रिझन न वापरता किंवा स्वतःचा एक्सपिरियन्स असेल, स्वतःचं रिझन वगैरे असेल किंवा स्वतःचं रॅशनली वगैरे असेल, तर हे यूज न करता एखाद्या गोष्टीला ब्लाइंड सबज्युगेशन किंवा सबमिशन करणं त्याला काय म्हणतात, कन्फर्मिटी असं म्हणतात. म्हणजे काय, एखादी गोष्ट योग्य त्या ठिकाणी चुकीची आहे किंवा योग्य आहे, तर याचा इंडिपेंडेंटली विचार न करता आपण फक्त ऍक्च्युअल सोसायटीमध्ये जो काही पॅटर्न फॉलो केला जातो ना, किंवा बाकीचे जे काही लोक करतात त्याच पद्धतीनं करणं, याला काय म्हणतात, कन्फर्मिटी असं म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहे जेलर. आता जेलर जो आहे ना, तर ह्या कोटेशन मध्ये एक मेटाफॉर म्हणून यूज केलेला आहे. आता मेटाफॉर म्हणजे काय माहितीये का, की अशा पद्धतीचे जे काही वर्ड्स वगैरे असतात किंवा फ्रेजेस वगैरे असतात, ते इमॅजिनेटिव्ह वेनं जर समजा आपण यूज केले ना, तर त्या एखाद्या गोष्टी बरोबर किंवा एखाद्या सिच्युएशन बरोबर त्या ठिकाणी सेम क्वालिटी म्हणजे शो करण्यासाठी ते यूज केले जातात. त्याला काय म्हणतात, मेटाफॉर असं म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल जसं मी म्हटलं ना, की काय म्हणतात त्याला, केसानं गळा कापणे वगैरे असेल, तर मग या ठिकाणी खरंच हा जो केस वगैरे असेल ना, तर त्या ठिकाणी तलवारीचं काम करतो का, म्हणजे जशा पद्धतीने चाकू असेल किंवा त्या ठिकाणी धारदार शस्त्र वगैरे असेल, त्या पद्धतीने एखाद्या धारदार शस्त्राने समजा केसा म्हणजे गळा कापला जातो, तर त्याच पद्धतीने आपण असं म्हणू शकतो का, किंवा केसानं गळा कापला जाणं. सिमिलरली आपली जी जीभ आहे ना, तर जिभेला सुद्धा आपण कधी असं म्हणतो की तलवार सारखं काम करत असते. म्हणजे काय, शब्द हे तुमचे तलवारीसारखं काम करत असतात. म्हणजे ज्या पद्धतीनं तलवार एखाद्या दुश्मनांचा त्या ठिकाणी नायनाट करतं, त्याच पद्धतीने तुमचे जे काही शब्द वगैरे असतात ना, तर तलवारीसारखं कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी शो करत असतात. अशा पद्धतीचे जे काही शब्द वगैरे असतात ना, यांना काय म्हणतात माहितीये का, मेटाफर असं म्हणतात. मग जॉन एफ केनेडी यांनी ना जेलर हा जो शब्द आहे ना, तर तो मेटाफर म्हणून या ठिकाणी यूज केलेला आहे. जसं जेलमध्ये असताना जेलर एखाद्या व्यक्तीचं फिजिकल फ्रीडम वगैरे असेल त्याच्यावर कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करत असतो ना, तर त्याच पद्धतीनं एक्सेसिव्ह कन्फर्मिटी जी आहे ना, तर हे एखाद्या पर्सनचं जे काही मेंटल किंवा इंटेलेक्च्युअल फ्रीडम आहे तर त्याच्यावर कंट्रोल ठेवण्याचं काम करत असतं. त्यामुळं जेलरचा जो आपण कंटेक्स्ट आहे, तर ह्या मेटाफरच्या पर्स्पेक्टिव्हने त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर इथं तिसरा इम्पॉर्टंट कीवर्ड्स म्हणजे काय की फ्रीडम. आता फ्रीडमचा जर अर्थ बघितला ना, म्हणजे लिटरल मिनिंग जर बघितलं, त्याचा अर्थ काय होतो म्हणजे का, आपल्या मनाला जे वाटेल ती गोष्ट आपल्या मनासारखं करणं म्हणजे फ्रीडम. ठीक आहे, म्हणजे आपण काहीही त्या ठिकाणी वाटतं, म्हणजे कुठं जायचं आहे किंवा आपल्याला काय करायचं आहे, तर एखादी गोष्ट त्या ठिकाणी विदाउट रेस्ट्रिक्शन करणं त्याला काय म्हणतात, असं फ्रीडम म्हणतात. पण जर आपण कोटेशनच्या बाबतीमध्ये जर बघितलं किंवा त्याचा कंटेक्स्ट बाकीच्या कीवर्ड्स बरोबर आपण कनेक्ट केलं, तर आपल्याला असं लक्षात येतं या फ्रीडमचा अर्थ त्या ठिकाणी फक्त आपल्याला मनाला वाटेल किंवा आपल्या मनासारखं ज्या गोष्टी करणं त्याला फ्रीडम असं म्हणत नाहीत. पण ह्या ठिकाणी ऑथर काय म्हणतो माहिती का, की फ्रीडम टू थिंक इंडिपेंडेंटली, त्यानंतर फ्रीडम टू क्वेश्चन एनी ऑथॉरिटी, त्यानंतर फ्रीडम टू डिसॲग्री विथ एनी सिच्युएशन, त्यानंतर फ्रीडम टू चूज डिफरंटली. अशा पद्धतीचं त्यांनी फ्रीडमचा अर्थ त्या ठिकाणी वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये घेतलेला आहे किंवा आपल्याला तो तशा पद्धतीने घ्यायचा आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहे तो मग लास्ट म्हणजे काय की ग्रोथ. आता ग्रोथचं जर आपण लिटरल मिनिंग जर बघितलं, तर आपण काय करू शकतो, त्याला क्वांटिटेटिव्ह टर्म मध्ये त्याला आपण एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड करू शकतो. म्हणजे काय, इकॉनॉमिक ग्रोथ वगैरे असेल किंवा नंबरची ग्रोथ झालेली वगैरे असेल किंवा जीडीपीची ग्रोथ वगैरे असेल, तर त्या पद्धतीनं एक त्याचं मिनिंग घेऊ शकतो. पण आपल्याला ना ही लिमिटेड अंडरस्टँडिंग जी आहे ना, तर तसं नाही घेता त्याचं ब्रॉडर मिनिंग त्या ठिकाणी घ्यायचं आहे. म्हणजे ग्रोथ म्हणजे काय,
की एखाद्या व्यक्तीची त्या ठिकाणी डेव्हलपमेंट पण असू शकते. म्हणजे सुरुवातीला असं कन्सिडर करा की त्याची पर्सनल लेवलवरती जे काही डेव्हलपमेंट आहे, म्हणजे सुरुवातीला तो 10th ला असताना त्याला एज्युकेशनल जे काही त्याचे क्वालिफिकेशन्स वगैरे किंवा एज्युकेशनल अचिव्हमेंट्स वगैरे होत्या ना, तर ह्या 10th ला त्या ठिकाणी एवढ्या प्रॉपर वगैरे नव्हत्या. पण त्यानं स्वतः त्या ठिकाणी काय केलं माहिती का, की हार्डवर्क करून नंतर हायर स्टडीजमध्ये त्या ठिकाणी त्यानं गोल्ड मेडल वगैरे असेल किंवा डिस्टिंक्शन त्यानं जरी अचीव्ह केलेलं असेल, तर ही काय झाली माहिती का, की एज्युकेशनच्या टर्ममध्ये एखाद्या व्यक्तीची पर्सनल डेव्हलपमेंट झाली. मग सिमिलरली सोसायटीमध्ये त्या ठिकाणी रिफॉर्म जर होत असतील, म्हणजे आधीची जर वाईट सिच्युएशन वगैरे असेल आणि ह्या वाईट सिच्युएशन मधनं त्या ठिकाणी चांगल्या सिच्युएशनकडे आपण जात असेल, तर त्याला सुद्धा काय म्हणतात, सोसायटीच्या पर्स्पेक्टिव्हनं रिफॉर्म, त्यालाच काय म्हणतात, ग्रोथ म्हणून सुद्धा आपण त्या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. मग सिमिलरली सायन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं आपण जर बघितलं, तर मग त्या ठिकाणी एखाद्या गोष्टीमध्ये जर आपण इनोव्हेशन किंवा डेव्हलपमेंट केलं असेल, तर ह्या बेसपासून दुसऱ्या गोष्टीपर्यंत आपण इनोव्हेशन किंवा डेव्हलपमेंट जर करत असेल, तर त्याला सुद्धा ग्रोथ म्हणून कन्सिडर केलं जातं. सिमिलरली एखाद्या इन्स्टिट्यूशनमध्ये त्या ठिकाणी जर आपल्याला रिफॉर्म बघायला मिळत असतील किंवा आधी जर इन्स्टिट्यूशन जर बघितलं, त्याचं कॅरेक्टर त्या ठिकाणी म्हणजे लोप साइडेड वगैरे असेल किंवा ट्रान्सपरन्सी वगैरे नसेल, अशा पद्धतीने असेल, पण त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट रिफॉर्म करून ट्रान्सपरन्सीच्या पर्स्पेक्टिव्हने रिफॉर्म जर केले, मग त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशनमध्ये झालेली काही इम्प्रूव्हमेंट वगैरे आहे, तर ही सुद्धा आपण काय करू शकतो, ग्रोथच्या पर्स्पेक्टिव्ह त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं ना, याच्यामध्ये 4 इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहेत. पहिली गोष्ट म्हणजे काय, की कन्फर्मिटी, त्यानंतर जेल, त्यानंतर फ्रीडम आणि चौथं म्हणजे काय, की ग्रोथ. आता हे त्याचं तुम्हाला विथ एक्सप्लेनेशन आणि विथ एक्झाम्पल त्याचं मिनिंग समजून सांगितलेलं आहे. मग ज्यावेळेस आपण हे जे कोटेशन बघतो ना, तर मग ह्या कोटेशनच्या जे काही कीवर्ड्स त्या ठिकाणी आहेत, तर त्या कीवर्डचा जर आपण फ्लो बघितला, तर सोप्या शब्दामध्ये आपण असं म्हणू शकतो की ब्लाइंड कन्फर्मिटी ही काय करते माहिती का, एखाद्या व्यक्तीचं जे काही स्वतंत्र विचार जे आहेत ना, तर ही कमी करण्यासाठी ती म्हणजे स्वतंत्र विचाराला त्या ठिकाणी म्हणजे घाव घालू शकते किंवा त्या ठिकाणी ते स्वतंत्र विचार त्याचे जे आहेत ना ते थांबवू शकते. स्वतंत्र विचार जर समजा त्या ठिकाणी कमी झाले, तर त्याच्यामुळे काय होतं माहिती का, एखाद्या व्यक्तीची जी काही थिंकिंग करण्याची कॅपेबिलिटी आहे किंवा डिफरंटली थिंक करण्याची त्याची कॅपॅसिटी आहे, तर ह्या कॅपॅसिटी कमी होती. ही कॅपॅसिटी कमी झाल्यामुळे काय होतं माहिती का, त्या व्यक्तीची जी काही क्रिएटिव्हिटी आहे ती कमी होते आणि फायनली क्रिएटिव्हिटी कमी झाली ना, त्याच्यामधनं ग्रोथ थांबते. ठीक आहे, म्हणजे परत एकदा तुम्हाला समजून सांगतो की ब्लाइंड कन्फर्मिटी समजा जर एखादा पर्सन शो करत असेल ना, तर त्याच्यामध्ये ब्लाइंड कन्फर्मिटीमुळे काय होतं, की त्याची इंडिपेंडेंटली थिंक करण्याची किंवा थॉट करण्याची प्रोसेस ही त्या ठिकाणी बंद होते. ही स्वतंत्र फिरण्याची जी काही प्रोसेस आहे, तर ती बंद झाल्यामुळे काय होतं माहिती आहे का, त्याची त्या ठिकाणी रॅशनॅलिटी वगैरे असेल किंवा क्रिएटिव्हिटी असेल, तर ही त्या ठिकाणी बंद होते आणि क्रिएटिव्हिटी ज्या ठिकाणी बंद होते त्या ठिकाणी ऍक्च्युअल ग्रोथ सुद्धा थांबलेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर आपला नेक्स्ट टॉपिक आहे किंवा नेक्स्ट पॉईंट आहे सेंट्रल किंवा कोअर मेसेज. आता ह्या टॉपिकचा किंवा ह्या कोटेशनचा ना आपण सेंट्रल मेसेज बघूया. आता कीवर्ड्स जसं मी तुम्हाला सांगितलं ना, कीवर्ड्समध्ये सोसायटीमधील प्रत्येक ट्रॅडिशन वगैरे असेल किंवा प्रत्येक रूल वगैरे असेल किंवा प्रत्येक नॉर्म्स वगैरे असेल, तर हे चुकीचं आहे असं त्या ठिकाणी त्याचा बिलकुल अर्थ आपल्याला घ्यायचा नाहीये. पण याच्यामधला खरा मुद्दा काय माहितीये का, की जेव्हा आपण कोणत्याही एका गोष्टीला क्वेश्चन न करता ऍक्सेप्ट करतो, त्यावेळेस त्या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट होतो किंवा त्या ठिकाणी ब्लाइंड सबमिशन आपल्याला बघायला मिळतं. आता समजा असं कन्सिडर करा की इंडियन सोसायटीमध्ये ना एकेकाळी ज्यावेळेस डिस्क्रिमिनेटरी ज्या काही सोशल प्रॅक्टिसेस वगैरे होत्या, तर ह्या कॉमन म्हणून किंवा ऍक्सेप्टेड नॉर्म म्हणून त्या ठिकाणी जर मांडल्या गेल्या असत्या, तर आता ज्या ठिकाणी रिफॉर्म झालेले आहेत ना, तर हे अनेक वर्ष जशा तसे त्या ठिकाणी म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, की एखादा सोशल रिफॉर्मर आहे, तर सोशल रिफॉर्मरनं त्या ठिकाणी सोसायटीमध्ये असलेल्या ज्या काही वाईट प्रॅक्टिसेस वगैरे आहेत, त्याला जर त्याचं विदाउट क्रिटिकल थिंकिंग, विदाउट युझिंग रॅशनॅलिटी, तर त्या गोष्टी तशाच तशा ऍक्सेप्ट केल्या असत्या किंवा ब्लाइंड सबज्युगेशन फॉलो केलं असतं, तर सोसायटीमध्ये आपल्याला जे आता रिफॉर्म बघायला मिळालेले आहेत, तर रिफॉर्म ते कधीच झाले नसते. आता एक्झाम्पलमध्ये जर सांगायचं झालं, तर सतीची प्रॅक्टिस वगैरे असेल, म्हणजे सती प्रथा त्या ठिकाणी बंद करण्यात आलेली असेल किंवा एखाद्या पर्टिक्युलर कम्युनिटी विरुद्ध जर डिस्क्रिमिनेशन वगैरे असेल, तर अशा पद्धतीचे जे काही म्हणजे क्वेश्चन रेज करणं, त्याला ऑब्जेक्ट करणं किंवा त्याला आपण काय म्हणूया की त्या प्रत्येपासून त्या ठिकाणी दुसरा काहीतरी मत किंवा विचार वगैरे घेणं, तर अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल त्या ठिकाणी सांगू शकतो. मग सिमिलरली राजा राममोहन राय वगैरे असतील, तर यांनी जसं मी तुम्हाला सांगितलं सती प्रथा आहे त्याला चॅलेंज केलं. महात्मा ज्योतिबा फुले वगैरे असतील किंवा सावित्रीबाई फुले वगैरे असतील, तर यांनी काय केलं माहितीये का, कास्ट आणि जेंडर बेस्ड जे काही एक्सक्लुजन वगैरे आहे आणि सिमिलरली गर्ल्सला त्या ठिकाणी एज्युकेशन प्रोव्हाइड करणं, तर ह्या सुद्धा गोष्टीला त्या ठिकाणी चॅलेंज केलं होतं. आणि आपल्याला आता बघायला मिळतं
त्यांनी जर समजा त्या काळामध्ये गर्ल्स एज्युकेशनच्या रिलेटेड समजा त्या गोष्टीला जर चॅलेंज केलं नसतं तर त्या ठिकाणी आपल्याला आता जी परिस्थिती आहे तर ही बघता आली नसते. ठीक आहे. मग सिमिलरली डॉक्टर बी आर आंबेडकर वगैरे असतील, मग सोसायटीमध्ये असणारी जी काही हायरार्की वगैरे आहे किंवा अनटचेबिलिटी आहे तर यांनी काय केलं होतं तर त्या गोष्टीला चॅलेंज केलं होतं. ठीक आहे. म्हणजे ब्लाइंडली सबमिशन करण्यापेक्षा त्यांनी क्वेश्चन त्या ठिकाणी केलं. मग एक्झाम्पलमध्ये किंवा तुम्ही एसे मध्ये लिहित असताना हे वेगवेगळ्या सोशल रिफॉर्मर्सचं त्या ठिकाणी एक्झाम्पल प्रोव्हाइड करू शकता. म्हणजे काय की सोसायटी पुढे जाण्याचं जे काही कारण आहे तर मग काही ठिकाणी काही लोकांनी त्याला एक्झिस्टिंग रियालिटी जी आहे तर ती फायनल रियालिटी न म्हणता त्याला अपोज करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला क्वेश्चन करण्याचा प्रयत्न केला. आणि हे जे क्वेश्चनिंग आहे ना तर हे डिपेंडिंग अपॉन रिझन किंवा रॅशनॅलिटी त्याच्या बेसिसवर केलं. म्हणजे उगाच एखाद्या गोष्टीला अपोज करायचा म्हणून त्या ठिकाणी त्यांनी अपोज केलेलं नाही. मग सायन्समध्ये जरी बघितलं ना तर मग आपल्याला सेम प्रिन्सिपल त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. मग सायंटिफिक प्रोग्रेस जे काही सोसायटीमध्ये झालेले आहेत तर मग हे एस्टॅब्लिश्ड नॉलेज जे आहे ना तर त्याला एव्हिडन्स मानून त्याच्या बेसिसवर त्या ठिकाणी त्याला क्रिटिकल थिंकिंग वगैरे असेल, क्वेश्चनिंग वगैरे असेल किंवा त्याला पडताळून बघण्याची जी काही टेंडन्सी वगैरे असेल ना तर याच्यामुळे सोसायटीमध्ये सायंटिफिक प्रोग्रेस आपल्याला बघायला मिळतात. मग सिमिलरली याचं जर आपल्याला एक्झाम्पल सांगायचं असेल मग सुरुवातीला जे काही नॉर्मल कन्व्हेन्शन होतं म्हणजे अशी गोष्ट मांडल्या जायची की सनची जी काही मुवमेंट आहे ना तर ही पृथ्वीभोवती त्या ठिकाणी होते म्हणून दिवस आणि रात्र किंवा ऋतू त्या ठिकाणी चेंज होतात. याचं जर रिझन सुरुवातीला सांगितलं जातं ते म्हणजे काय की सूर्याची मुवमेंट पृथ्वीभोवती होणं. पण यालाच काय केलं माहितीये का की डिफरंट जे काही सायंटिफिक इव्हिडन्स वगैरे असतील तर हे प्रोव्हाइड करून किंवा फिलॉसॉफर्स वगैरे असतील तर यांनी काय केलं हे जे कन्व्हेन्शन होतं याला चॅलेंज केलं आणि त्यांनी असं सांगितलं की सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी जी आहे ना तर ही सूर्याभोवती त्या ठिकाणी चक्कर मारत असते. त्याच्यामुळं दिवस रात्र किंवा त्या ठिकाणी आपल्याला ऋतू बदललेले त्या ठिकाणी बघायला मिळतात. मग सिमिलरली तुम्ही बाकीचे जे काही सायंटिफिक कम्युनिटीमधले एक्झाम्पल्स वगैरे असतील तर त्या ठिकाणी ते सुद्धा प्रोव्हाइड करू शकता. म्हणजे आईन्स्टाईनची जी काही थेरी ऑफ रिलेटिव्हिटी आहे तर आईन्स्टाईनची थेरी ऑफ रिलेटिव्हिटी डेव्हलप होण्याच्या आधी न्यूटनियन फिजिक्स जे आहे ना म्हणजे एखाद्या वस्तूला त्या ठिकाणी गती वस्तूची जी काही गती वगैरे आहे ना तर ही गतीच त्या ठिकाणी अंतिम असते हे न्यूटनियन फिजिक्समध्ये सांगितलं होतं. पण त्याला लिमिटेशन्स प्रोव्हाइड करत असताना त्याला चॅलेंज करून काय केलं माहितीये का आईन्स्टाईनच्या थेरी ऑफ रिलेटिव्हिटीने हे एक्सपेरिमेंट मधनं त्या ठिकाणी म्हणजे सांगून दिलं. म्हणजे प्रचंड त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षणच्या परिस्थितीमध्ये सुद्धा न्यूटनचे जे काही हे नियम आहेत ना ते हे एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड करत नाहीत हे त्यांचं लिमिटेशन होतं. त्यामुळं हा जो कोट आहे ना तर ह्या कोटेशनचं जर आपण कोर किंवा सेंट्रल मेसेज जर बघितला ना त्याच्यामधनं आपल्याला एक क्लॅरिटी येऊन जाते. ती म्हणजे काय की प्रोग्रेस जो असतो ना हा प्रोग्रेस ब्लाइंड ऍक्सेप्टन्स मधनं हा कधीच सोसायटीमध्ये प्रोग्रेस येत नाही, एखाद्या इन्स्टिट्यूशनमध्ये प्रोग्रेस येत नाही किंवा एखाद्या सायंटिफिक एक्सपेरिमेंटमध्ये तो प्रोग्रेस येत नाही किंवा त्या इंडिव्हिज्युअलमध्ये तो ब्लाइंड ऍक्सेप्टन्स त्या ठिकाणी प्रोग्रेस येत नाही. तर प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी क्वेश्चनिंग करणं, इंडिपेंडंट थिंकिंग प्रोव्हाइड करणं किंवा त्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह चेंजमधनं सोसायटीमध्ये प्रोग्रेस येत असतो किंवा या बाकीच्या गोष्टीमध्ये आपल्याला प्रोग्रेस आलेला बघायला मिळतो. त्यानंतर नेक्स्ट आपला पॉईंट आहे थेसिस. आता थेसिस इथं जर तुम्हाला सांगितलं की थेसिस म्हणजे काय माहितीये का आपलं जे काही कोटेशन वगैरे आहे ना तर त्याचा मुख्य आर्ग्युमेंटच्या बाजूनं त्या ठिकाणी रिझनिंग डेव्हलप करणं किंवा आर्ग्युमेंट प्रोव्हाइड करणं तर याला थेसिस असं म्हणतात. आता हा जो पूर्ण कोटेशन आहे त्या कोटेशनचं थेसिस जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं एक्सेसिव्ह कन्फर्मिटी रेस्ट्रिक्ट इंडिव्हिज्युअल फ्रीडम सप्रेस क्रिएटिव्हिटी अँड प्रिव्हेंट मिनिंगफुल प्रोग्रेस. ठीक आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये जर आपण एक्सेसिव्ह कन्फर्मिटी किंवा ब्लाइंड सबज्युगेशन किंवा सबमिशन दाखवत असेल ना तर याच्यामुळे काय होतं माहिती का एकतर इंडिव्हिज्युअलचं फ्रीडम त्या ठिकाणी रेस्ट्रिक्ट होतं, त्यानंतर सोसायटीमध्ये असलेली सायंटिफिक याच्यामध्ये असलेली किंवा इंडिव्हिज्युअलमध्ये असलेली क्रिएटिव्हिटी सुद्धा ती थांबल्या जाते आणि जो काही याच्या गोष्टीमधनं होणारा प्रोग्रेस आहे तर हा प्रोग्रेस सुद्धा आपल्याला कधी बघायला मिळत नाही. तर हे जे आहे काय आपल्याला माहिती का थेसिस स्टेटमेंट आहे. मग मी तुम्हाला सांगितलं ना कोटेशन नुसार म्हणजे काय एक्सेसिव्ह कन्फर्मिटी जी आहे ना तर ही नेहमी हार्मफुल असते. कारण सर्वप्रथम ती काय करते माहितीये का इंडिव्हिज्युअल फ्रीडमवर त्या ठिकाणी इम्पॅक्ट करण्याचं काम करत असतं. आता एक सोपं एक्झाम्पल त्या ठिकाणी कन्सिडर करा. ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून आपल्या ज्या काही करिअर चॉईसेस वगैरे असतात ना तर ह्या करिअर चॉईसेस त्या ठिकाणी एखाद्या स्टुडंटला जर करायचे असतील मग स्वतःची जी काही आवड वगैरे असेल मग आयदर त्या ठिकाणी डिझाईन वगैरे असेल, कन्स्ट्रक्शन असेल, स्पोर्ट्स वगैरे असेल किंवा रिसर्चमध्ये त्या ठिकाणी आवड वगैरे असेल, पण हे न करता त्या विद्यार्थ्यांना सगळं पर्टिक्युलरली एकाच करिअरकडे त्या ठिकाणी मूव्ह होत आहेत किंवा एकच त्या ठिकाणी स्ट्रीमकडे त्या ठिकाणी मूव्ह होत आहेत. मग ह्या प्रेशरमुळे तो काय करतो माहिती का की दुसरं जे काही करिअर ऑप्शन जे आहेत ना तर त्या ठिकाणी तो चूज करत नाही. मग इथं त्याची जी काही पर्सनल फ्रीडम वगैरे आहे किंवा पोटेन्शियल जे आहेत ना तर ह्या
ब्लाइंड सबज्युगेशनमुळे त्या ठिकाणी रेस्ट्रिक्ट होऊ शकतात. ठीक आहे. मग सोसायटी लेवलवर जर बघितलं तर अशाच पद्धतीनं हिस्ट्रीमध्ये ज्या काही इनइक्वॅलिटीज होत्या तर त्या सुरुवातीला नॉर्मल मानल्या जात होत्या, पण प्रत्येक जनरेशननं त्याचा ब्लाइंडली ऍक्सेप्ट केल्या जर असत्या तर हे सोशल जस्टिसच्या दिशेनं त्या ठिकाणी प्रोग्रेस झालेलं नसतं. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं सतीप्रथाचं एक्झाम्पल वगैरे असेल किंवा बालविवाहाचं जे काही एक्झाम्पल वगैरे असेल, याला जर सोसायटीमध्ये त्या ठिकाणी विदाऊट एनी क्वेश्चनिंग, जर विदाऊट प्रोव्हाइडिंग एनी सायंटिफिक एव्हिडन्स ते जर वर्षानुवर्ष त्या ठिकाणी तसंच ऍक्सेप्ट केलं असतं ना, तर सिमिलरली आपल्याला चाइल्ड मॅरेजची सिच्युएशन वगैरे असेल तर ती विदाऊट रिझनिंग त्या ठिकाणी आता कंटिन्यू झाली ती बघायला मिळाली असते. मग सिमिलरली आपण ही सिच्युएशन डेमोक्रेसीमध्ये सुद्धा लावू शकतो. जसं सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं म्हणजे आत्ताचं जे काही एक कॅटेगरी आपल्याला बघायला मिळते त्याला काय म्हणतात, अंधभक्त असं म्हणतात. म्हणजे आता हे तुम्ही एसे मध्ये डायरेक्टली अशा पद्धतीने मेन्शन करायचं नाहीये, त्याच्याऐवजी आपले जे काही ब्लाइंड सबज्युगेशन किंवा विदाऊट थिंकिंग किंवा विदाऊट क्रिटिकल थिंकिंग किंवा विदाऊट एनी क्वेश्चनिंग प्रोव्हाइडिंग रिझन अशा पद्धतीने जे काही कोणी करत असेल तर त्याला पर्टिक्युलरली अंधभक्त असं म्हणतात. मग डेमोक्रेसीमध्ये सुद्धा ना कन्फॉर्मिटी ही डेमोक्रेसीच्या प्रोग्रेससाठी त्या ठिकाणी धोकादायक ठरू शकते. मग लोकशाही जर म्हटलं ना तर फक्त त्या ठिकाणी इलेक्शन घेणं तर याला आपण असं लोकशाही म्हणत नाही, पण लोकशाहीमध्ये गव्हर्नमेंटला त्या ठिकाणी क्वेश्चन क्रिएट करणं किंवा गव्हर्नमेंटनं एखाद्या ऍक्टिव्हिटीवर किंवा पॉलिसीवर त्या ठिकाणी क्वेश्चन करणं किंवा त्याला धारेवर धरणं जसं आपण म्हणतो ना, किंवा डिसेंट वगैरे असेल म्हणजे एखाद्या पॉलिसीच्या अगेन्स्ट त्या ठिकाणी तुमचा जर व्ह्यू एक्सप्रेस करणं असेल तर याला एक्सप्रेसिंग डिसेंट असं म्हणतात. किंवा एखाद्या गोष्टीमध्ये जर त्या ठिकाणी ट्रान्सपरन्सी वगैरे नसेल मग त्याच्या पर्स्पेक्टिव्हनं अकाउंटेबिलिटी डिमांड वगैरे करणं तर हे सुद्धा काय आहेत माहिती आहे का, डेमोक्रेसीला सस्टेन करण्यासाठी इक्वली इम्पॉर्टंट आहेत. आता प्रत्येक जो गव्हर्नमेंटचा निर्णय वगैरे आहे त्याला जर समजा क्वेश्चनिंग न करता प्रत्येक वेळेस जर त्याला सपोर्ट करणं तर हे काय ठरू शकतं माहिती आहे का, हेल्दी डेमोक्रेसी त्या ठिकाणी हेल्दी डेमोक्रेसीसाठी त्या ठिकाणी एक धोकादायक आपण असं म्हणूया की ते इंडिकेटर आहे. त्यामुळं डेमोक्रेसीमध्ये सुद्धा ना त्या ठिकाणी क्वेश्चनिंग करणं, डिसेंट एक्सप्रेस वगैरे करणं किंवा अकाउंटेबिलिटी त्या ठिकाणी डिमांड करणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. सिमिलरली तुम्ही इनोव्हेशनच्या पर्स्पेक्टिव्हने सुद्धा हे सिमिलर ऍप्लिकेशन म्हणजे जो आपला आर्ग्युमेंट आहे ना तर थेसिसच्या पर्स्पेक्टिव्ह त्या ठिकाणी यूज करू शकता. जर एखाद्या डिस्कवरीसाठी किंवा इनोव्हेशनसाठी जे काही इनोव्हेशन आणि डिस्कवरी झालेल्या वगैरे आहेत तर त्यांनी प्रत्येक गोष्टीला जसं गोष्टी आहेत आधीपासून चालत आलेल्या आहेत त्याच पद्धतीने जर बघितल्या असत्या तर त्या ठिकाणी इनोव्हेशन किंवा डेव्हलपमेंट सुद्धा हे झालेलं नसतं. म्हणून आपला जो कोटेशनचा थेसिस आहे त्याचा जर बेसिक आर्ग्युमेंट बघितला तर आपल्याला असं लक्षात येतं की फ्रीडम आपल्याला ना डिफरंटली थिंक करण्यासाठी त्या ठिकाणी स्पेस प्रोव्हाइड करत असते आणि त्याच इंडिपेंडंट थिंकिंगमधनं किंवा त्याच डिफरंटली प्रोव्हाइड केलेल्या स्पेसमधनं ना ग्रोथ निर्माण होते. तर हे आपल्या कोटेशनचं थेसिसचा बेसिक आर्ग्युमेंट त्या ठिकाणी आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला पॉईंट आहे अँटीथेसिस. आता याच्यामध्ये अँटीथेसिस डेव्हलप करत असताना आपल्याला ना आता हे जे स्टेटमेंट आहे ह्या स्टेटमेंटच्या बेसिसवर आपल्याला काय करायचं आहे, अँटीथेसिसच्या आर्ग्युमेंट त्या ठिकाणी क्रिएट करायचे. म्हणजे काय की हाऊ एव्हर ऑल कन्फर्मिटी इज नॉट हार्मफुल, रिझनेबल कन्फर्मिटी टू द लॉ, इथिकल व्हॅल्यूज आणि कॉमन नॉर्म्स इज नेसेसरी फॉर सोशल ऑर्डर. आता याचा अर्थ काय होतो माहितीये का, की जर आपण फक्त असं त्या ठिकाणी लिहिलं की कन्फर्मिटी जी असते ना तर ही नेहमी त्या ठिकाणी चुकीची असते तर आपल्याला आर्ग्युमेंट त्या ठिकाणी किंवा आपला जो आर्ग्युमेंट आहे ना तर हा नेहमी वन साइडेड त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. कारण सोसायटी त्या ठिकाणी प्रोग्रेस करण्यासाठी किंवा सोसायटी त्या ठिकाणी नॉर्मल फंक्शनिंग परफॉर्म करण्यासाठी ना तर काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कन्फर्मिटी सुद्धा आवश्यक असते. आता ही जी कन्फर्मिटी त्या ठिकाणी मी मेन्शन करतोय ना तर ही ब्लाइंड कन्फर्मिटी नाहीये. ठीक आहे, म्हणजे आता सोपं एक्झाम्पल आपण याच्यामध्ये घेऊया. आता गव्हर्नमेंटने काय केलेलं माहितीये का की सोसायटीमध्ये किंवा ट्रॅफिक त्या ठिकाणी मॅनेजमेंट करत असताना काही इम्पॉर्टंट ट्रॅफिक रूल्स क्रिएट केलेले आहेत. म्हणजे रेड सिग्नल जर लागलेला असेल तर त्या रेड सिग्नलवर प्रत्येकानं थांबणं त्या ठिकाणी आवश्यक असतं, जेणेकरून बाकीचे जे काही समजा दुसऱ्या साईडनं येणारे जी काही ट्रॅफिक वगैरे आहे किंवा वाहनांची जी काही मुवमेंट आहे तर ती विदाऊट केऑस त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. मग अशा पद्धतीनं नियम जर तुम्ही त्या ठिकाणी पाळत जर असाल ना तर ह्या नियमामुळे काय होतं माहितीये का, त्या ठिकाणी सोसायटीमध्ये एक लॉ आणि ऑर्डर सिच्युएशन क्रिएट होण्याची त्या ठिकाणी शक्यता असते किंवा चान्सेस वगैरे असतात. म्हणून मी जसं म्हटलं ना की प्रत्येक कन्फर्मिटी जी असते तर ही प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी चुकीची नसते, याच्यासाठी काही एक्सेप्शन सुद्धा आहेत. आता जसं मी ट्रॅफिक रूल त्या ठिकाणी सांगितलं. मग सिमिलरली सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आपण जे काही ऑफिसर्स वगैरे असतात तर यांचं जे काही आपण त्याला काय म्हणूया ॲलिनेशन जे आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉन्स्टिट्यूशन त्या ठिकाणी फॉलो करणं, कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेले प्रिन्सिपल्स वगैरे असतील किंवा
त्यांच्यासाठी बनवलेले जे काही लॉज वगैरे असतील किंवा एस्टॅब्लिश प्रोसिजर्स वगैरे असतील तर ह्या त्यांना काय करावं लागतात, फॉलो करावं लागतात. जर प्रत्येक ऑफिसरनं त्या ठिकाणी ह्या प्रोसिजर फॉलो न करता, हे रूल्स फॉलो न करता त्या ठिकाणी जर असं म्हणलं की स्वतःचे जे काही पर्सनल इंटरप्रिटेशननुसार त्या जर स्वतः वागू लागला ना, तर त्यामुळं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आर्बिट्रेरीनेस क्रिएट होऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळं काही काही ठिकाणी त्यावेळेस आपल्याला कन्फर्मिटी सुद्धा आवश्यक असते. त्याचप्रमाणे बाकीच्या ज्या काही व्हॅल्यूज वगैरे आहेत, मग आयदर हॉनेस्टी असेल, त्यानंतर रिस्पेक्ट फॉर अदर्स असेल, नॉन व्हायलन्स असेल किंवा कॉन्स्टिट्युशनल ज्या काही व्हॅल्यूज वगैरे आहेत यांचा रिस्पेक्ट करणं असेल, तर ह्या ठिकाणी कॉमन इथिकल नॉर्म्स जे सोसायटीला काय करत असतात माहिती आहे का, कन्फर्मिटी शो केल्यामुळे त्या ठिकाणी सोसायटीला एकत्र बांधून ठेवण्याचं काम करत असतात. सोसायटीमध्ये असं जर केलं तर सोशल हार्मोनी त्या ठिकाणी आपल्याला टिकून ठेवलेली बघायला मिळते. म्हणून प्रत्येक प्रकारची जी काही कन्फर्मिटी आहे ना, तर ही ग्रोथची एनिमिटी म्हणजे ग्रोथच्या अगेन्स्ट नाहीये किंवा ती ग्रोथची एनिमी नाहीये. तर हे आपण ह्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे उलट काय, कन्फर्मिटी कधी कधी ना स्टॅबिलिटी सुद्धा क्रिएट करत असते, त्यानंतर ट्रस्ट सुद्धा क्रिएट करत असते आणि हे कलेक्टिव्ह ऍक्शनसाठी ही कन्फर्मिटी कधी कधी त्या ठिकाणी आवश्यक असते. जसं मी तुम्हाला वेगवेगळे त्या ठिकाणी एक्झाम्पल सांगितले, तर त्या एक्झाम्पलच्या पर्स्पेक्टिव्ह तुम्ही स्टॅबिलिटी असेल, ट्रस्ट असेल किंवा कलेक्टिव्ह ऍक्शनच्या पर्स्पेक्टिव्ह ती कशी इम्पॉर्टंट आहे हे तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. मग इथं ना आपल्याला स्वतःचं जे काही रिझन वगैरे असेल किंवा रॅशनलायझेशन असेल ना, हे वापरून एक डिस्टिंक्शन क्रिएट करण्याची गरज आहे. म्हणजे काय, याच्यामध्ये ना रिस्पॉन्सिबल कन्फर्मिटी किंवा ब्लाइंड कन्फर्मिटी याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स क्रिएट करण्याची गरज आहे. म्हणजे हे आपल्याला समजलं पाहिजे की कधी कन्फर्मिटी आहे ती रिस्पॉन्सिबल कन्फर्मिटी आहे आणि कधी कन्फर्मिटी आहे तर ती ब्लाइंड कन्फर्मिटी आहे. आता रूल ऑफ लॉ जर आपण त्या ठिकाणी फॉलो करत असेल ना, तर ही काय झाली माहितीये का, रिस्पॉन्सिबल कन्फर्मिटी त्या ठिकाणी झाली. पण सोसायटीमध्ये ज्या काही अनजस्ट सोशल प्रॅक्टिसेस वगैरे असतील, म्हणजे ती जुनी आहे, ती आपली रूढी आहे, परंपरा आहे, मग ह्या जस्टिसवर किंवा ह्या बेसिसवर त्या ठिकाणी जर आपण एखादी गोष्ट त्या ठिकाणी फॉलो करत असेल ना, विदाउट गिव्हिंग एनी प्रॉपर रिझन, तर मग ती काय झाली माहितीये का, ब्लाइंड कन्फर्मिटी झाली. म्हणून अँटीथेसिसमध्ये आपण या ठिकाणी डायरेक्टली असं सांगू शकतो किंवा याचा जो अँटीथेसिसचा कोर आर्ग्युमेंट आहे ना, तर अशा पद्धतीने आपण डेव्हलप करू शकतो की फ्रीडम विदाउट रिझनेबल डिसिप्लिन कॅन क्रिएट डिसऑर्डर, जस्ट ॲज अ कन्फर्मिटी विदाउट क्वेश्चनिंग कॅन क्रिएट ऑपरेस सोसायटी. ठीक आहे, अशा पद्धतीचा आपण एक याच्यामधनं अँटीथेसिसचा आर्ग्युमेंट क्रिएट करू शकतो. त्यानंतर फायनल आपला पार्ट आहे सिंथेसिस. आता या कोटेशनचं जर आपण सिंथेसिस बघितलं तर अशा पद्धतीनं आपण एक सिंथेसिस स्टेटमेंट त्या ठिकाणी क्रिएट करू शकतो. म्हणजे काय, अ प्रोग्रेसिव्ह सोसायटी नीड्स नायदर ब्लाइंड कन्फर्मिटी नॉर रिकलेस रिबिलियन. इट नीड्स रिस्पॉन्सिबल फ्रीडम गायडेड बाय क्रिटिकल थिंकिंग आणि रॅशनलायझेशन. म्हणजे काय माहितीये का, आपल्याला जर याचा जर टेस्ट अप्लाय जर करायची असेल की कोणती कन्फर्मिटी रिस्पॉन्सिबल आहे किंवा कोणती कन्फर्मिटी हे ब्लाइंड कन्फर्मिटी आहे, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो माहितीये का, दोन टेस्ट त्या ठिकाणी यूज करू शकतो. पहिली गोष्ट आहे ती क्रिटिकल थिंकिंग प्लस दुसरी गोष्ट याच्यामध्ये आहे रॅशनलायझेशन. म्हणजे आपल्या आधी सोसायटीमध्ये प्रोग्रेस घडवून आणण्यासाठी किंवा एखादी गोष्ट त्या ठिकाणी घडवून आणण्यासाठी ना, म्हणजे आपण ज्या वेळेस ह्युमन बिईंग म्हणून स्वतःला त्या ठिकाणी कन्सिडर करतो आणि बाकीचे जे काही ॲनिमल्स याच्यामध्ये आहेत, समजा एन्व्हायरमेंटमध्ये आहेत, तर त्यांच्यामध्ये जर डिस्टिंक्शन बघितलं ना, तर आपल्याला थिंकिंग करण्याची जी काही आपली कॅपॅसिटी आहे किंवा इंडिपेंडेंटली त्या ठिकाणी थिंक करण्याची कॅपॅसिटी आहे ना, तर हे ह्युमन बिईंग आणि नॉर्मल त्या ठिकाणी जे ॲनिमल्स वगैरे आहेत, तर हे थिंकिंग करण्याची कॅपॅसिटी ही दोघांना डिस्टिंग्विश करण्यासाठी. त्यामुळं थिंकिंग करताना ना त्या ठिकाणी क्रिटिकल थिंकिंग असलं पाहिजे. म्हणजे क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय की ब्लाइंडली गोष्ट एखादी फॉलो करण्यापेक्षा किंवा एखाद्या गोष्टीला ब्लाइंडली थिंक करण्यापेक्षा ना त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला रिझन देऊन बघणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टीला रॅशनलायझेशन सुद्धा करणं गरजेचं आहे. म्हणजे काय की पडताळून पाहणं सुद्धा गरजेचं आहे. याला काय म्हणतात माहिती का, हे झालं आपलं सिंथेसिस झालं. मग आपण जसं तुम्हाला म्हटलं ना की प्रत्येक एसे टॉपिकच्या शेवटी त्या ठिकाणी आपल्याला सिंथेसिस करायचं असतं, कारण जोपर्यंत आपण अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये आयदर मग UPSC मध्ये आपण एसे लिहितोय किंवा MPSC मध्ये एसे पेपरसाठी त्या ठिकाणी आपण हा टॉपिक जर आलेला असेल, मग आपला जर मॅच्युअर त्या ठिकाणी पोझिशन शो करायचे असेल तर प्रत्येक टॉपिकमध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी सिंथेसिस करणं गरजेचं आहे. आता इथं सिंथेसिस करत असताना ना आपल्याला दोन एक्स्ट्रीम पोझिशन त्या ठिकाणी टाळायचे आहेत. पहिलं एक्स्ट्रीम म्हणजे काय की ब्लाइंड कन्फर्मिटी. म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो माहिती का की
आता काही हे जे सगळं आहे ना, तर हे डायरेक्टली आपल्याला त्या ठिकाणी ब्लाइंडली ऍक्सेप्ट करायचं नाहीये. तर हे ब्लाइंड कन्फर्मिटी झालं. आणि दुसरं एक्स्ट्रीम म्हणजे काय माहिती का, रिकलेस रिबिलियन. म्हणजे काय की प्रत्येक एस्टॅब्लिश नॉर्म जे आहेत ना, तर त्या प्रत्येक एस्टॅब्लिश नॉर्मला त्या ठिकाणी हे एस्टॅब्लिश आहेत म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक नॉर्मला त्या रिजेक्ट करायचं नाही. ठीक आहे. म्हणजे पहिली गोष्ट काय की ब्लाइंड कन्फर्मिटी सुद्धा आपल्याला शो करायची नाहीये. म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी त्या आपल्याला ब्लाइंडली ऍक्सेप्ट पण करायच्या नाहीत, पण त्या ठिकाणी एस्टॅब्लिश नॉर्म्स आहेत म्हणून त्याला प्रत्येक गोष्टीला रिजेक्ट पण करायचं नाही. तर याच्यामधला आपल्याला बॅलन्स त्या ठिकाणी शोधायचा आहे. मग आपला जो बॅलन्स आहे ना, किंवा योग्य अप्रोच जर म्हटलं ना, तर हा कशा पद्धतीने असू शकतो, तर आपण त्याला रिस्पॉन्सिबल फ्रीडम अशा पद्धतीने तो आपला बॅलन्स असू शकतो. आता उदाहरणार्थ तुम्हाला मी समजून सांगतो की कशा पद्धतीने हा रिस्पॉन्सिबल फ्रीडम त्या ठिकाणी वर्क करतो. आता ज्यावेळेस आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशनकडे बघतो ना, म्हणजे तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये त्या ठिकाणी जर बॅलन्स एस्टॅब्लिश करायचा असेल किंवा तुम्हाला जर काहीही सुचत नसेल ना, तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्या ठिकाणी एक्झाम्पल्स फाइंड आउट करू शकता. आता जसं मी तुम्हाला म्हटलं, ज्यावेळेस आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन त्या ठिकाणी आपल्याला आर्टिकल 19(1) सब क्लॉज ए मध्ये हे प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे ना, तर हे फ्रीडम प्रोव्हाइड करत असताना त्या ठिकाणी ते काय सांगत असतं माहिती आहे का, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचं त्या ठिकाणी स्वातंत्र्य किंवा फ्रीडम दिलेलं आहे. पण हे जे फ्रीडम आहे ना, तर हे यूज करत असताना त्या ठिकाणी काही रिझनेबल रेस्ट्रिक्शन सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. म्हणजे काय, हे फ्रीडम जे कॉन्स्टिट्यूशन दिलेलं आहे, तर हे फ्रीडम ॲब्सोल्यूट नाहीये. म्हणजे सिमिलरली ज्यावेळेस आपण आर्टिकल 19(2) याच्यामध्ये बघतो, तर त्या ठिकाणी रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. म्हणजे काय की सोव्हरेनिटीला तुमच्या जर म्हणजे बोलण्याच्या स्वातंत्र्यावरनं जर त्या ठिकाणी थ्रेट निर्माण होत असेल, सिमिलरली पब्लिक ऑर्डर त्या ठिकाणी डिस्टर्ब वगैरे होत असेल, सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्ह त्या ठिकाणी समजा जर एखादं सोशल हार्मोनी डिस्टर्ब वगैरे होत असेल आणि त्याच्यामुळं सिक्युरिटीचे सिच्युएशन क्रिएट होत असेल, किंवा एखाद्याला तुम्ही डिफेम करत असाल किंवा त्याची डिग्निटी हार्म करत असाल ना, तर ह्या पद्धतीने 19(2) मध्ये सुद्धा काय करण्यात आलेले आहेत, रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स त्या ठिकाणी. म्हणजे काय, आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन एका साईडला काय सांगतं माहितीये का, की तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, म्हणजे फ्रीडम त्या ठिकाणी आहे. पण दुसऱ्या साईडला सुद्धा काय करतं की त्या फ्रीडमवर रेस्ट्रिक्शन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतं. तर हेच जे झालं ना, त्याला काय म्हणतात, रिस्पॉन्सिबल फ्रीडम आपण असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. सिमिलरली आपल्याला जर दुसरं एक्झाम्पल याच्यामध्ये पाहिजे असेल, म्हणजे सिंथेसिस करत असताना त्यावेळेस आपण महात्मा गांधी यांनी फ्रीडम स्ट्रगलमध्ये जो अप्रोच यूज केला होता ना, तर तो सुद्धा आपण या ठिकाणी सिंथेसिसमध्ये यूज करू शकतो. आता ज्यावेळेस महात्मा गांधी यांनी ब्रिटिश रूलचे जे काही इनजस्टिस वगैरे आहे किंवा अनजस्ट लॉज जे आहेत ना, तर यांना ब्लाइंडली कन्फर्म करण्यापेक्षा किंवा ब्लाइंडली फॉलो करण्यापेक्षा त्यांनी काय केलं माहिती आहे का, सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट वगैरे असेल किंवा जो मिठाचा सत्याग्रह आहे, तर याच्यामधनं जे काही अनजस्ट ऑथॉरिटी आहे तर त्याला चॅलेंज केलं. पण असं करत असताना त्यांनी जे काही फ्रीडम स्ट्रगल आहे ना, तर ही फ्रीडम स्ट्रगल व्हायलन्स वगैरे असेल किंवा कम्प्लीट लॉनेस जे आहे ना, तर त्या फ्रीडमचा अर्थ त्यांनी तशा पद्धतीने घेतला नाही. मग फ्रीडमचा अर्थ जो आहे ना, किंवा त्यांची जी काही मुवमेंट वगैरे आहे, तर फ्रीडम स्ट्रगलचा अर्थ त्यांनी कशा पद्धतीने घेतला की तो नॉन व्हायलंट पद्धतीने असला पाहिजे, त्याच्यामध्ये डिसिप्लिन असलं पाहिजे किंवा मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा असली पाहिजे. तर ह्या गोष्टीवर त्यांनी काय केलं माहिती का, फोकस केला. म्हणजे एका साईडला त्यांना फ्रीडम ते चूज करत असताना किंवा त्यांची मुवमेंट चूज करत असताना त्या ठिकाणी ऑप्शन होतं एक, म्हणजे काय की त्या ठिकाणी व्हायलन्स यूज करणं किंवा कम्प्लीट लॉलेसनेस जे आहे ना, तर त्या ठिकाणी ह्या गोष्टी फॉलो करणं. त्याचा अर्थ त्यांनी तसा घेतला का, तर नाही. रिस्पॉन्सिबल फ्रीडम त्यांनी यूज केलं किंवा रिस्पॉन्सिबिलिटी मधनं ज्या गोष्टी बाहेर येतात ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल नॉन व्हायलन्स असेल, डिसिप्लिन असेल किंवा मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी शो करण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच काय, एस्टॅब्लिश्ड सिस्टीम जी आहेत ना, त्याला चॅलेंज करणं या ठिकाणी आवश्यक आहे. पण ती चॅलेंज जी आहे ना, तर जोपर्यंत ही रिस्पॉन्सिबल किंवा इथिकल नसते, तर त्याला आपण काय म्हणू शकत नाही, रिस्पॉन्सिबल फ्रीडम त्या ठिकाणी म्हणू शकत नाही. म्हणून त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा असली पाहिजे आणि त्या गोष्टी इथिकल सुद्धा असल्या पाहिजे. मग सिमिलरली महात्मा गांधीचं जे काही प्रिन्सिपल आहे, मीन्स आणि एंड्स फॉर अचीव करण्याचं, म्हणजे जसं एंड्स तुम्हाला अचीव करण्यासाठी त्या ठिकाणी चांगलं इथिकल एंड्स असणं गरजेचं आहे, सिमिलरली ती प्रोसेस तुम्ही जे फॉलो करताय ना किंवा तो पाथ त्या ठिकाणी चूज करताय ना, तर तो सुद्धा इथिकल असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी आपण व्हायलन्स वगैरे असेल किंवा एखाद्या गोष्टीला फक्त अपोज करायचं म्हणून त्या ठिकाणी अपोज करतोय, तर तशा पद्धतीने ते नसलं पाहिजे. ठीक आहे. मग यातून आपल्याला ना एक सर्वात महत्वाचा लेसन मिळतो, तो म्हणजे काय माहिती का, प्रोग्रेस म्हणजे ट्रॅडिशन नष्ट करणे नव्हे, तर प्रोग्रेस जो आहे ना, तर ट्रॅडिशनला त्या ठिकाणी रिझन प्रोव्हाइड करणं, जस्टिस प्रोव्हाइड करणं किंवा ह्युमन डिग्निटी आहेत ना, तर ह्या क्रायटेरियाच्या बेसिसवर त्या ठिकाणी त्याला इव्हॅल्युएट करून पाहणं किंवा तपासून बघणं. तर हा काय होतं माहिती का, सोसायटीमध्ये
प्रोग्रेस त्या ठिकाणी क्रिएट करू शकतो. म्हणून फायनली आपण आपला जो काही एसे आहे तर या ठिकाणी असं म्हणू शकतो की जस्टिस जे आहे ना तर हे आपल्याला त्या ठिकाणी प्रिझर्व करायचं आहे. पण जे त्या ठिकाणी इनजस्टफुल आहे म्हणजे इनजस्टिसफुल आहे ना तर त्याला चॅलेंज सुद्धा करायचं आहे. आणि जे काही आउटडेटेड वगैरे आहे तर त्याला रिफॉर्म सुद्धा करायचं आहे. म्हणजे सोप्या पद्धतीमध्ये किंवा सोप्या भाषेमध्ये परत एकदा सांगतो, जे काही जस्टिस आहे तर ह्या जस्टिसला आपल्याला प्रिझर्व करायचं आहे किंवा टिकून ठेवायचं आहे. जे काही इनजस्टिस आहे सोसायटीमध्ये तर त्या इनजस्टिसला आपल्याला काय करायचं आहे, चॅलेंज करायचं आहे. त्यानंतर जे काही समजा आउटडेटेड झालेलं असेल तर ह्या आउटडेटेड झालेल्या गोष्टींना आपल्याला काय करायचं आहे, रिफॉर्म करायचं आहे. ठीक आहे. त्यामुळं जॉन एफ केनेडी नंतर ह्या कोटेशनमधनं आपल्याला रिबिलियन त्या ठिकाणी सांगत नाही तर ते आपल्याला काय सांगत असतं माहिती का, की क्रिटिकल थिंकिंग कशा पद्धतीनं महत्वाची आहे तर हे आपल्याला फायनली याच्यामधनं सांगत असतात. ठीक आहे. त्यामुळं आपण डेफिनेटली ज्यावेळेस कन्क्लुजनच्या पार्टकडे येतो ना तर त्यावेळेस आपण असं सांगू शकतो की फ्रीडम आणि डिसिप्लिन यांच्यामध्ये जर समजा त्या ठिकाणी योग्य बॅलन्स आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला कन्फर्मिटी ऐवजीनं त्या ठिकाणी क्रिटिकल थिंकिंग असणं गरजेचं आहे. आणि ह्याच ज्या गोष्टी येत ना तर आपल्याला काय करतात, सस्टेनेबल पर्सनल किंवा सोशल ग्रोथचा त्या ठिकाणी आपल्याला मार्ग दाखवत असतात. ठीक आहे. तर हे झालं आपलं आजचं जे काही कोटेशन होतं त्याचं त्या ठिकाणी कीवर्डचं ॲनालिसिस झालं. त्यानंतर कोअर मेसेज वगैरे असेल किंवा जे काही सेंट्रल आर्ग्युमेंट असेल आपण ते बघितलं. आणि फायनली थेसिस, अँटीथेसिस आणि सिंथेसिस याच्यामध्ये एक्सप्लेनेशन अलॉंग विथ एक्झाम्पल्स आपण हे बघितलेले आहेत. तुम्हाला जर हे आपलं तुम्हाला जर आपला हा इनिशिएटिव्ह आवडला असेल ना तर डेफिनेटली तुमच्या मित्रांबरोबर हे शेअर करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला सुद्धा जॉईन करा आणि आपलं यूट्यूब चॅनल जे आहे त्याला नक्कीच सबस्क्राईब करा. आता याच्याबद्दलची जे बाकी काही इन्फॉर्मेशन वगैरे असेल ना तर हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी प्रोव्हाइड करेल. तर नक्की आपण नेक्स्ट संडेला भेटूया. तोपर्यंत थँक्यू सो मच.